नमस्कार. मी राजश्री दिवाण. आत्ताचा हा एपिसोड बऱ्याच दिवसांनी मी करत आहे. कारण मध्यंतरी मला WhatsAppवर बऱ्याच कविता आल्या. कारण मला स्वतःला विठ्ठल रुक्मिणी आणि संतांवर आधारित कविता वाचायला आणि ऐकायला मनापासून आवडते. हे ज्यांना ज्यांना माहीत झाले त्यांनी मला WhatsAppवर बऱ्याच कविता पाठवल्या. त्यामध्ये माझे मित्र-मैत्रिणी आणि जवळचे नातेवाईक पण आहेत. त्या कवितांमधून निवडक कविता आणि ज्या माझ्या मनापासून आवडल्या, त्या कविता निवडून काढण्यामध्ये बरेच दिवस गेल्यामुळे हा एपिसोड थोडासा मी उशिरा आपल्यासमोर आणत आहे. आज मी आपल्यासमोर एक सुरेख कविता वाचून दाखवतेय. याची कवी किंवा कवयित्री मला नाही कळलेले, कारण जी कविता मला WhatsAppवर आली त्याच्या खाली अनामिक म्हणूनच नाव होतं. ही कविता आहे तुकाराम महाराज आणि इंद्रायणी नदीच्या मधला संवाद यावर आधारित आहे. या कवितेबद्दल मी फारसं स्वतः काही सांगणार नाही. आपणच ही मनापासून कविता ऐका आणि याचा अर्थ समजून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्याला ही कविता कशी वाटली हे मला मात्र नक्की सांगा. एके दिवशी तुकोबा असे तीरावरी आले. एके दिवशी तुकोबा असे तीरावरी आले आणि इंद्रायणी लागी थोडे हसून म्हणाले. एके दिवशी तुकोबा असे तीरावरी आले आणि इंद्रायणी लागी थोडेसे हसून म्हणाले, तुला द्यायचीच होती माझी गाथा परतून, तुला द्यायचीच होती माझी गाथा परतून, मग पहिल्याच दिवशी दिली का न ती आणून, मग पहिल्याच दिवशी दिली का न ती आणून. उगा मला तिष्ठविले तुझिया काठाला, उगा मला तिष्ठविले असे तुझिया काठाला, 14 असा तू माझा अंत का पाहिला, 14 असा तू माझा अंत का पाहिला. बोले इंद्रायणी मग, बोले इंद्रायणी मग, तुम्ही भक्तांचे भूषण, तुम्ही भक्तांचे भूषण, अशा जगाच्या गुरुचा अंत मी कसा पाहीन, अशा जगाच्या गुरुचा अंत मी कसा पाहीन. ऐका तुकोबा कधीच कोणा कळली न मात, काय घडले सांगते खोल माझी या डोहात, काय घडले सांगते खोल माझी या डोहात. आली गाथा त्या दिवशी माझ्या डोहाच्या तळाशी, आली गाथा त्या दिवशी माझ्या डोहाच्या तळाशी, जणू कुबेराचे धन आले माझी या हाताशी, जणू कुबेराचे धन आले माझी या हाताशी. असा अमृताचा घट येता सहजी चालून, असा अमृताचा घट येता सहजी चालून, कोण देईल का थोडी चव घेतल्या वाचून, कोण देईल का थोडी चव घेतल्या वाचून. तशी गाथा अवचित माझ्या हाताला लागली, तशी गाथा अवचित माझ्या हाताला लागली, सारे विसरून जग मीही ती वाचाया घेतली, सारे विसरून जग मीही ती वाचाया घेतली. तुम्ही आभाळा एवढे अंत मी कसा पाहीन, तुम्ही आभाळा एवढे अंत मी कसा पाहीन. गाथा तारी जगताला तिला मी काय तारीन, गाथा तारी जगताला तिला मी काय तारीन. सारे जग शुद्ध होते बुडी माझ्यात घेऊन, सारे जग शुद्ध होते बुडी माझ्यात घेऊन, गाथा वाचून तुमची मीच गेले उद्धरून, गाथा वाचून तुमची मीच गेले उद्धरून. अतिशय सुरेख अर्थपूर्ण ही कविता आहे, मला खूप आवडलेली आहे. अशीच एक अजून कविता आहे तुकाराम महाराज आणि त्यांच्या बायकोच्या मधल्या संवादावर आधारित. ही पण कविता खूप छान आहे, ऐका. याची कवयित्री आहे स्वाती सुरंगलीकर, याची कवयित्री आहे स्वाती सुरंगलीकर. इंद्रायणीनं तारली तुकाराम महाराजांची गाथा, इंद्रायणीनं तारली तुकाराम महाराजांची गाथा, सांगते त्या पुढची जरा वेगळी कथा, सांगते त्या पुढची जरा वेगळी कथा. अभंगांचे ओले कागद तुकाराम महाराज वाळवीत बसले होते, अभंगांचे ओले कागद तुकाराम महाराज वाळवीत बसले होते. त्यामध्ये 2 कागद त्यांना जरा कमी दिसले, त्यामध्ये 2 कागद त्यांना जरा कमी दिसले. कुठे गेले असावेत म्हणून त्यांनी बायकोला विचारले,
कुठे गेले असावेत म्हणून त्यांनी बायकोला विचारले. ती म्हणाली, होय, म्या कनवटीला लावलेत. तुकाराम महाराजांना कळेना हसावे की रडावे. या निरक्षर बाईला कागदाचे काय काम असावे. तशी ती म्हणाली, मला पाणी आणायला रोज हिरीवर जायला लागते. मला पाणी आणायला रोज हिरीवर जायला लागते. तिथं घसरून पडली म्हणजे बाप्पा भेव लागते. तिथं घसरून पडली म्हणजे बाप्पा भेव लागते. चुकून माकून पडलीच तर हे कागद धरून ठेवीन. चुकून माकून पडलीच तर हे कागद धरून ठेवीन. अभंगावानी तरुण जाईन अशी कशी बुडीन. अभंगावानी तरुण जाईन अशी कशी बुडीन. किती छान अर्थ आहे ह्या कवितेमध्ये. कवयित्रीने खूप सुरेख कविता लिहिलेली आहे ही. मला आशा आहे की या दोन्ही कविता आपल्याला नक्की आवडल्या असतील, आणि आवडल्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, आतापर्यंत आपण माझ्या युट्यूब चॅनल शब्दांचे क्षितिज याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की करा, आणि बेल आयकॉनचे बटन क्लिक करायला विसरू नका. तोपर्यंत पुढचा एपिसोड मी घेऊन येते, तोपर्यंत मला अनुमती द्या. भेटूयात.